नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या कलिंगड पिकामध्ये मावा या रोगाचं संक्रमण होतं आहे. अशावेळी तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये ज्या औषधीची माहिती देतो, त्या औषधाची फवारणी तुमच्या पिकावर करा. आपल्या पिकामध्ये कलिंगडांची साईज झाल्यानंतर हार्वेस्टिंगच्या 15 ते 20 ते 25 दिवसांच्या अगोदर आपल्या कलिंगड पिकावर मावा या रोगाचं संक्रमण होत असते. अशावेळी आपल्याला त्याच्यावर 100% नियंत्रण आणणं हे फार महत्त्वाचं असतं आहे आणि त्याचं जर नियंत्रण योग्य प्रकारे केलं नाही तर आपल्या पिकामध्ये त्याचं फार मोठं नुकसान होऊ शकतं आहे. माझ्या पिकामध्ये अशा पद्धतीनं कलिंगडांची सेटिंग झालेले आहे. हे शिंबा बियाणे मी लावलेले आहे. याच्यामध्ये माझी 12 पॉकेट आहेत आणि 3, 4, 5 या पद्धतीने आपल्या फलांची साईज झालेली आहे. आणि आपल्या लांब्या बियाण्यामध्ये फलांची साईज ही 3, 4, 5 ही चांगली मानली जाते. कारण आपल्या कलिंगड पिकाला लांब्या बियाण्याला 2 ते 3 अशा पद्धतीनं फलं येतात. आणि तुमच्या हार्वेस्टिंगच्या वेळी तुमच्या पिकावर जर मावा या रोगाचं संक्रमण झालं तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये ज्या औषधाची मी माहिती देतो ते तुमच्या पिकावर त्याचा वापर करा. तुमच्या पिकामध्ये मावा रोग हा 100% नियंत्रणात येईल. मी माझ्या पिकामध्ये त्या औषधांचे वापर करतो आणि त्याच्यामुळं मला त्याच्यावर 100% नियंत्रण येतं आहे. तुम्ही बघू शकता मावा रोगाचं संक्रमण अशा पद्धतीनं असतं आहे. या ठिकाणी हे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने हे या ठिकाणी बघा, हे चिकट द्राव एकदम सोडलेला आहे आणि मावा रोगाचं कीटक हे या अशा पद्धतीनं या पानांवर राहतात. बघू शकता अशा पद्धतीनं राहतात. तर मी याच्यावर या मावा रोगाचं थोडंफार संक्रमण झालं आहे. त्याच्यामुळं मी तुम्हाला ज्या औषधाची फवारणी करायला सांगतो त्या औषधाची फवारणी करा. तुम्हाला हे बघू शकता, हे उलाल आहे आणि उलालामध्ये 50% फ्लोनिकामिड हे केमिकल आहे. आणि तुम्हाला याचा वापर करण्यासाठी 15 लिटर पाण्यासाठी हे 5 ग्रॅम औषध घ्यायचं आहे. 5च ग्रॅम औषध घ्या. हे भरपूर हार्ड आहे आणि तुम्ही जर याचं प्रमाण जर जास्त घेतलं तर तुमच्या पिकाची पानंही पिवळी पडायला लागतील. त्याच्यामुळं तुम्ही हे 5च ग्रॅम औषध घ्या आणि 15 लिटर पाण्यामध्ये या औषधाचा तुम्ही तुमच्या पिकावर वापर करा. तर तुम्हाला याचा वापर करण्यासाठी या अशा पद्धतीने बघू शकता ही फलं झालेत. तर तुम्ही 5 ग्रॅम 15 लिटर पाण्यामध्ये या औषधाचा वापर करा आणि तुमच्या पिकावर त्याची चांगली फवारणी करा. मावा ज्यावेळेस येतो त्यावेळेस तुम्ही एक लक्ष द्यायचं आहे. मावा आल्यानंतर तुम्हाला त्याची जर चिन्ह बघायची असतील तर तुम्ही सूर्याच्या विरुद्ध साईडनं उभं राहायचं. लांबून तुमच्या पिकामध्ये त्याची नजर मारली तर एक चमकणारा आपल्याला संकेत दिसतो. फलांच्या त्या ठिकाणी एकदम चमकणारं दिसतं आहे. अशावेळी तुम्ही एक अंदाज घ्यायचा की आपल्या पिकावर मावा या रोगाचं संक्रमण झालं आहे. या व्हिडिओमध्ये मी जी माहिती दिली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ इतर लोकांना शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच माहिती घेऊन.